माईक बंद आहे थोडंसं चालतं तोपर्यंत. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नाम्ने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंदा. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आज मी इथं मनुष्य जन्माचं महत्त्व काय या विषयावर मी मध्ये विचार करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यासाठी मला सर्व भक्तांचं जे आहे ते मी आशीर्वाद म्हणजे याचना करतो की जेणेकरून मी गुरु शिष्य परंपरेला अनुसरून बोलू शकेन. तर सुरुवातीला आपण एक उदाहरण बघू आहे. याचा काय झालं की एक गरीब शेतकरी होता. तर तो काय करायचा की उंच जागी बसून शेतामध्ये मजाला बसून तो गोफद्वारे तो पिकाचं रक्षण करायचं. तर गोफच म्हणतात ना ते दगड मारून नाही करतात. तर ते असं करताना काय झालं की एकदा त्यांनी मारलेला दगड जो आहे तो रस्त्यावरून जात असलेल्या एका कारच्या काचेला लागला आणि ते काच फुटली. आणि मग हा घाबरला शेतकरी किंवा आता काय भरपाई करायला लागेल भरून द्यावं लागेल म्हणून तो पळत गेला आणि तो माफी मागू लागला त्या कार मालकाची. तर तेव्हा तो मालक म्हणणार की पहिल्यांदा हे मला सांग म्हणे की हे दगड तू कुठून आणलास. तर म्हणलं की माझ्या शेतामध्ये जे आहे ते काळे दगड मिळतात म्हणे. तर मी ते वापरत असतो म्हणे हे याच्यासाठी पिकांचं रक्षण करण्यासाठी. तर तिथं तुम्हाला घेऊन चल म्हणे तो मालक म्हणला. तर मग तिथं आल्यावर तो म्हणला की हे जे तू दगड वापरतोयस ना पक्ष्यांना हे घालण्यासाठी तर हे ॲक्च्युली हिरे आहेत म्हणे. तू या कामासाठी वापरतोयस. तर त्यानंतर मग जो आहे तर त्या व्यापाऱ्याने तो ॲक्च्युली जो कार ड्रायव्हर कार मारत होता तो हिऱ्याचा व्यापारी होता. त्याने ओळखलं आणि मग हा गरीब शेतकरी जो आहे तो थोडं फार श्रीमंत व्यक्ती बनला. तर इथं जे आहे ते हिरा म्हणजे काय तर हे मनुष्य देह आहे आणि तो व्यापारी जो आहे तो म्हणजे गुरुदेव असल्याचं ज्ञान आणि तो गरीब शेतकरी म्हणजे आपण त्या जे मनुष्य देह आपल्याला जो मिळालेला हिरा समान त्याचा उपयोग जे आहे फक्त आपण इंद्रिय तृप्तीसाठी करतोय. जे की आपल्याला भक्ती करण्यासाठी प्राप्त झालेलं आहे. महाभारतात म्हणलेलं आहे आहार निद्रा भयमथुनंच सामान्य मिळत पशुभीर नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीनः पशुभीर समानः. 4 ॲक्टिव्हिटीज जे आहेत आहार निद्रा झोप घेणे जेवण करणे स्वतःचं संरक्षण करून घेणे आणि प्रजोत्पादन करणे ह्या 4 ॲक्टिव्हिटी प्रत्येक प्राणी करतो मनुष्यही करतो. परंतु एक विशेष फॅसिलिटी मनुष्य जन्मात देण्यात आलेली आहे ते म्हणजे भक्ती करण्याची. धर्मो हि तेषाम अधिको विशेषो. ही कुठल्याही योनीमध्ये ही फॅसिलिटी नाही आहे. तर जर ही फॅसिलिटी प्राप्त होऊन जर आपण भक्ती करत नसू तर धर्मेण हीना पशुभीर समानः. तर अशा व्यक्तीची द्विपाद पशु अशी संभावना केली गेलेली आहे. तर चाणक्य पंडित काय म्हणतात की मनुष्य जन्मातला एक क्षण जो आहे तो इतका मौल्यवान आहे की तुम्ही कोट्यावधी मोहरा जरी दिल्या तरी तो परत येणार नाहीये. ते एका श्लोकात म्हणतात कालक्षेपो न कर्तव्यो क्षीणम आयु क्षणे क्षणे यमस्य नास्ति करुणा कर्तव्यम हरिकीर्तनम. तर कालक्षेपो न कर्तव्य टाईम वाया घालू नका. यमस्य नास्ति करुणा आणि म्हणजे कालक्षेपण कर्तव्य क्षीणम आयु क्षणे क्षणे. तर क्षणाक्षणादी जे आहे ते आयुष्य क्षीण व्हायला लागलेलं आहे आणि यमाला करुणा नाही आहे. जेव्हा तुमच्या मृत्यूची वेळ येईल तेव्हा जे आहे यमाला करुणा अजिबात नाही आहे. आणि म्हणून जे आहे तुम्ही जे आहे ते कर्तव्यम हरिकीर्तनम तुम्ही जो आपला टाईम जो आहे तो हरिकीर्तनामध्ये लावला पाहिजे असं सांगितलेलं आहे चणाई पंडितने. श्रीमद भागवतामध्ये ऋषभदेव आपल्या 100 पुत्रांना उपदेश करताना म्हणतात नायम देव देवाजां लोके
कष्टान कामान हरते विभुजामये तपो दिव्यं पुत्र कायेन सत्वं शुद्ध्यस्मात् ब्रह्म सौख्यं त्वनंतम. नायक देहो देवाजाम लोके. हा नरजन्म जो मिळालेला आहे तो तुझी इंद्रिय तृप्ती प्राप्त करण्यासाठी नाही आहे. तशी इंद्रिय तृप्ती जी आहे डुक्कर आणि कुत्र्याला देखील उपलब्ध आहे. अति कष्ट करून जे आहे ते इंद्रिय तृप्ती प्राप्त करण्यासाठी हा मनुष्य जन्म मिळालेला नाही आपल्याला. तर काय कशाने मिळालेलं आहे? तपो दिव्य पुत्र कायेन सत्व. ते सांगतात आपल्या पुत्रांना की हे तपश्चर्या करण्यासाठी हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. भक्ती करण्यासाठी प्राप्त झालेला आहे. आणि भक्ती केल्याने काय फळ प्राप्त होणार आहे? तर शाश्वत भगवंताच्या धामाची आपल्याला प्राप्ती होईल आणि आपल्याला जो आनंद आहे शाश्वत आनंदाची आपल्याला त्यानंतर प्राप्ती होईल. ब्रह्मसौख्यम त्वनंतम. म्हणजे ते शाश्वत सुखाची आपल्याला प्राप्ती होईल. तर श्रीमद भागवतमध्ये एक सुंदर श्लोक आहे. तर दुर्लभम मानुषम देहे देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. तर त्यात म्हटलेलं आहे दुर्लभम मानुषम देह. मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे. आणि हा दुर्लभ देह क्षणभंगुर आहे. देहिनाम क्षणभंगुर. आणि तत्रापि दुर्लभम म्हणणे त्याच्यापेक्षाही दुर्लभ काय गोष्ट आहे? तर वैकुंठ प्रिय दर्शनम. भगवंतांच्या भक्तांचा संग मिळणे आणि भक्ती मिळणे जे आहे जे आहे ते त्यापेक्षाही दुर्लभ आहे. तर मग असा मनुष्य जन्म जो आहे आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर मग आपण काय केलं पाहिजे? कशा पद्धतीने त्याचा जे आहे आपण उपयोग करून घेतला पाहिजे? तर वेदांत सूत्राचं पहिलं वाक्य जे आहे काय आहे? आता तू ब्रह्मजिज्ञासा. आपण जे आहे ते ब्रह्मजिज्ञासा केली पाहिजे. ब्रह्मजिज्ञासा केली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? तर त्यामध्ये तीन प्रश्न आपण विचारले पाहिजे. मी कोण आहे? भगवंत कोण आहे? आणि माझा भगवंतांशी काय संबंध आहे? तर या प्रश्नांचे उत्तर आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता मी कोण आहे? मी म्हणजे आत्मा आहे. मी शरीर नाही. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये आपण आत्मा असल्याचं सांगितलेलं आहे. जसं की श्रील प्रभुपाद समजून सांगतात सोप्या भाषेमध्ये. ते म्हणतात की कार आणि कार ड्रायव्हर. कार म्हणजे या आपला शरीर आहे आणि ड्रायव्हर म्हणजे आत्मा आहे. जोपर्यंत कारमध्ये ड्रायव्हर बसलेला आहे तर पण कार चालेल. जेव्हा ड्रायव्हर उतरेल तेव्हा कार चालणार नाही. तसं आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत हे शरीर चाललेलं आहे. आपण म्हणतो ना की हा मनुष्य गेला. जेव्हा गेलेला मनुष्य समोर पडलेला असतो तरी आपण म्हणतो की हा गेला म्हणजे कोण गेला? शरीर तर तुमच्या समोर पडलेला आहे. तर गेला म्हणजे तो आत्मा गेला. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यति. भगवंत म्हणतात की या शरीरामध्ये जे आत्मा आहे तर या शरीराचे अनेक स्थित्यंतर होतात. आधी कुमार अवस्थेमध्ये असतो, त्यानंतर यौवनावस्थेमध्ये आपण जातो, त्यानंतर वृद्धावस्थेमध्ये जातो. त्याचप्रमाणे आत्मा जो आहे तो एक शरीर बदलून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि ह्या स्थित्यंतराने धीर मनुष्य जो आहे तो गडबडून जात नाही, मोहित होत नाही असं भगवंत म्हणतात. दुसऱ्या एका श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा जो आहे तो त्याचा कधी जन्म होत नाही. तो नित्य आहे, शाश्वत आहे, पुराण आहे. आणि शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. हे सगळे जे बदल होतात ते शरीरामध्ये बदल होतात. आणि आत्मा हा शरीरापासून वेगळा आहे. आपण म्हणतो ना की हे माझा हात आहे, हे माझं पाय आहे, हे माझं डोकं आहे. अल्टिमेटली हे माझं शरीर आहे. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा मी माझं शरीर असं म्हणतो तेव्हा मी या शरीरापासून वेगळा आहे हे त्यावरून सिद्ध होतं.
तर हे झालं मी कोण आहे. आता भगवंत कोण आहे? 33 कोटी देवता आहे. कोण सूर्याची उपासना करतो, कोण दुर्गेची उपासना करतो, कोण गणपतीची उपासना करतो. तर मग भगवंत जे आहे ते कोण आहे? सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड असं प्रभा शब्द वापरतात. ते कोण आहे? तर ते भगवान श्रीकृष्ण आहे. भगवद्गीतेमध्ये जे आहे हे ह्याला पुष्टी मिळते. ज्या ज्या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये अर्जुन बोलला त्या ठिकाणी अर्जुन वाच असं म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी संजय बोलला त्या ठिकाणी संजय वाच असं म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी धृतराष्ट्र बोलला त्या ठिकाणी धृतराष्ट्र वाच असं म्हटलेलं आहे. पण जिथं श्रीकृष्ण बोलले त्या ठिकाणी श्रीकृष्ण वाच असं लिहिलेलं नाहीये, तिथं भगवान वाच असं लिहिलेलं आहे. आता भगवान म्हणजे काय? भग म्हणजे ऐश्वर्य आणि वान म्हणजे धारण करणारा. जसं आपण धनवान, ज्याच्याकडे धन जास्त असतं तो धनवान असतो, ज्याच्याकडे बल जास्त असतं तो बलवान असतो. त्याप्रमाणे भग ज्याच्याकडे आहे तो भगवान. विष्णू पुराणामध्ये भगवान या शब्दाची व्याख्या पराशर मुनी करतात. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस श्रिया ज्ञान वैराग्यश्चैव षण्णाम भग इति गणः. 6 प्रकारचे ऐश्वर्य आणि 6ही ऐश्वर्य एका व्यक्तीमध्ये ज्या व्यक्तीमध्ये पूर्ण प्रमाणात असतात ती व्यक्ती भगवान म्हणण्याचे योग्य आहे. आणि ती व्यक्ती कोण आहे? तर भगवान श्रीकृष्ण. तर हे कसं? तर सर्व आपण बघूया की बल जे ऐश्वर्य आहे हे कसं सिद्ध होतं? तर भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर उचलला. याच्यावरून त्यांचं जे बळ जे आहे ते ऐश्वर्य सिद्ध होतं. ज्ञान म्हणजे काय? तर भगवद्गीता. तसं सगळ्या प्रकारचं ज्ञान जे आहे ते भगवंतांपासून येतं. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे सर्वस्य चान स्मृती सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञान अपोहनंच. सगळ्या प्रकारचं ज्ञान, विस्मरण, स्मरण हे सगळं भगवंतांपासून येतं. आणि जे भगवंतांनी जी भगवद्गीता सांगितली ती जी आहे ती कालही तितकी, म्हणजे भूतकाळात ती तितकीच उपयोगी होती. आता वर्तमान काळातही तिचं महत्त्व कमी झालेलं नाही आणि भविष्य काळात देखील त्या भगवद्गीतेचं महत्त्व कधी कमी होणार नाही असं नॉलेज दिलेलं आहे. म्हणजे आपण आता बघतो बाहेर जे आहे ते इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे जे आपण प्राप्त करतो शाळा कॉलेजमध्ये ते इन्फॉर्मेशन प्राप्त करतो, पण ज्ञान नाही. ज्ञान हे कधी बदलत नसतं. आपण शाळा कॉलेजमध्ये बघतो की दर 10 वर्षांनी पाठ्यक्रम बदलतो, परंतु भगवद्गीता जी आहे ती कालातीत आहे. ते ज्ञान जे आहे ते कालातीत आहे. याविषयी गीता महात्म्यामध्ये शंकराचार्य म्हणतात मलिने मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने सकृत गीतामृत स्नानम संसार मलनाशनम. म्हणजे रोज रोज आपण पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होत असेल, परंतु गीतामृताने तुम्ही एकदा जरी आंघोळ केली, एकदा जरी पठण केलं तरी संसार मलनाशनम, या भौतिक जगतामध्ये राहिल्यामुळे जी मलिनता आपल्यामध्ये आलेली आहे ती सगळी मलिनता जी आहे ती धुवून निघेल असं गीता महात्म्यामध्ये म्हटलेलं आहे. आता भगवद्गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात स्वतःविषयी ते आता आपण बघूया. 7व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात मत्ता परतरो नान्यत् किंचिदस्ति धनंजया मयि सर्व इदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. मत्त परतरो नान्यत् म्हणजे माझ्यापेक्षा किंचित देखील कोणी श्रेष्ठ नाही आहे. कोणी त्याच्या बरोबर पण नाही आहे भगवंतांच्या. आणि ज्याप्रमाणे एका धाग्यामध्ये मणी ओले जातात त्याप्रमाणे माझ्यामध्ये ही सगळी सृष्टी ओलेली आहे असं भगवंत सांगतात. तर दुसऱ्या एका श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानि कौन्तेय जगद्वी परिवर्तते. तर ह्या सृष्टीमध्ये जे सृष्टी स्थिती प्रलय होतात हे माझ्या अध्यक्षतेखाली घडून आणले जातात असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि 5व्या अध्यायामध्ये भगवंत काय म्हणतात
इथं भगवंतांनी शांतीची त्रिसूत्री दिलेली आहे. म्हणजे प्रत्येकाला शांती प्राप्त करायची असते. तर ही त्रिसूत्री काय सांगितली भगवंतांनी की भोक्ताराम यज्ञस्तपसां सर्व लोक महेश्वरम सूर्य सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छती. 3 गोष्टी जाणून घ्या म्हणजे भगवंत. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही जाणून घेतला तर तुम्हाला शांती प्राप्त होईल. कुठल्या 3 गोष्टी? सर्व यज्ञांचा भोक्ता मी आहे, सर्व लोकांचा महेश्वर मी आहे, आणि सर्व जीवांचा सूर्य मित्र मी आहे. इथं सूर्य मित्र असा शब्द वापरला भगवंत. प्रभुपादांनी या सूर्य शब्दाची व्याख्या अशी केलेली आहे की मित्रत्वाचे 3 लेवल आहेत. एक साधा मित्र ज्याच्यामुळे आपण ज्या उठतो बसतो, कधी आपलं कधी जेवण करतो, कधी फिरायला गेलो वगैरे, ठीक आहे. आणि मैत्री अधिक गाढ झाली तर काय म्हणायचं? बंधू. मित्रत्व दुसरी लेवल काय? बंधू. म्हणजे आपण म्हणतो ना की हा माझा मित्र माझ्या भावासारखा आहे. तिसरी लेवल जी आहे मित्रत्वाची ती म्हणजे सुहृद. म्हणजे समोरच्या मित्राच्या मनात काय आहे हे जेव्हा दुसऱ्या मित्राला तो न बोलता कळतं तेव्हा म्हणायचं सुहृद. तर असं सुहृद मित्र मी आहे म्हणजे भगवंत. आणि या 3 गोष्टी जर आपण जाणून घेतलो तर आपल्याला शांती प्राप्त होईल. परत एका श्लोकात पुढे भगवंत म्हणतात अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. तर अहम सर्वस्य प्रभो, मी जे आहे माझ्यापासूनच जे भौतिक आणि आध्यात्मिक जगत जे येतं हे माझ्यापासून येतं. आणि जे आहे ते हे जो जाणून घेईल, बुद्धिमान मनुष्य जो जाणून घेईल तो माझं भजन करेल असं भगवंत म्हणतात. हे सगळं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. हे ज्ञान जे आहे ह्याच्यावरून हे दिसतं की हे ज्ञान हे ऐश्वर्य जे आहे हे ह्याच्यावरून सिद्ध होतं. बल ज्ञान श्री. श्री जे आहे, श्री म्हणजे काय तर संपत्ती. तर भगवंत जेव्हा या प्रकट लीलेमध्ये धराधारून जेव्हा उपस्थित होते तेव्हा जे आहे त्यांच्या 16,108 पत्न्या होत्या आणि प्रत्येकीसाठी स्वतंत्र महाल होता. तर ह्याच्यावरून दिसून येतं हे त्याचं श्री हे जे संपत्ती जी आहे. आणि लक्ष्मी माता जी आहे भगवंतांची जे आहे पत्नी असल्यामुळे जे आहे ते संपत्तीचा टोटल असं हे शक्य नाही. सगळं सोर्स जे आहे या संपत्तीचे सोर्स जे आहे ते लक्ष्मी माता आहे. आणि लक्ष्मी माता जी आहे ते विष्णूंची पत्नी आहे. तर ह्याच्यावरून संपत्ती हे ऐश्वर्य जे आहे ते सिद्ध होतं. बल ज्ञान श्री सौंदर्य. भगवंतांचं सौंदर्यावर जे आहे अनेक काव्य लिहिली गेलेली आहेत. ब्रह्मदेव काय म्हणतात? वेणुं कोणन्तमरविन्द दलायताक्षं बर्हावतमसमसिताम्बुजसुन्दराङ्गं कन्दर्पकोटिकमनीय विशेषशोभं गोविन्दमादिपुरुषं तमं भजामि. तर कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभम म्हणजे अनेक कोटी कोटी कंदर्प. कंदर्प म्हणजे कामदेव. कोटी कोटी कंदर्पापेक्षा भगवान श्रीकृष्णाचं सौंदर्य जे आहे ते जास्त आहे. त्यांनी आपल्या मस्तकावर जे आहे मोरपीस धारण केलेलं आहे. हातामध्ये त्याच्या वेणू आहे. तर असं जे त्याचं रूप जे आहे ते कोट्यावधी कंदर्पापेक्षा जास्त आहे. आणि सर्वात विशेषता जे आहे त्यामध्ये ते सौंदर्य काळाच्या अधीन नाही आहे. आपण बघतो की या भौतिक जगामध्ये अनेक लोक सुंदर असतात परंतु काळाच्या प्रभावाने त्यांचं सौंदर्य जे आहे ते लुप्त होतं. जेव्हा वार्धक्य येतं तेव्हा सौंदर्याचं लुप्त होतं. पण भगवान श्रीकृष्णाचं सौंदर्य जे आहे ते कधी तेव्हा काळाचा प्रभाव होत नाही. जेव्हा भगवंतांनी भगवद्गीता सांगितली तेव्हा त्यांचं अप्रॉक्सिमेटली वय 100 होतं. तर आपण असं भगवंताचं कुठलाही काठी धरलेला असा कधी फोटो बघत नाही वृद्ध व्यक्तीचा. तर भगवंत जे आहेत ते त्यांचं सौंदर्य जे आहे ते काळातीत आहे. म्हणजे त्याच्यावर काळाचा प्रभाव पडत नाही. अद्वैतमच्युतमनादिमनंत रूपम आद्यं पुराण पुरुषं नवयौवनं च वेदेषु दुर्लभम दुर्लभ आत्मभक्तौ गोविंदमादिपुरुषं तमं भजामि. ब्रह्मदेव म्हणतात की अद्वैत त्याचं दुसरं कोण नाही. अच्युत त्यांचं ते स्वतःच्या
पदापासून कधी ते च्यूत होत नाही. अनादि अनंत असं त्यांचं रूप आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय, नवयौवनमच, ते सर्वात पुराण व्यक्ती जरी असले, जुने व्यक्ती जरी असले तरी त्यांचं यौवन जे आहे ते कायम नवयौवन जे आहे रूपातच ते कायम असतात. तर हे सौंदर्य, हे जे ऐश्वर हे ह्याच्यावरून सिद्ध होतं. आता कुठलं होतं, वैराग्य आणि कीर्ती. तर कीर्ती बघतो आपण, भगवंतांची कीर्ती जी आहे ते दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. कृष्ण भावनामृत संघाचे जे आता मंदिरं जे आहेत ते 160 देशामध्ये आहे. दिवसेंदिवस जे आहे ते कृष्ण भावनेचा प्रसार होत चाललेला आहे. आणि मी असं ऐकलं की उत्तर गोलार्धामध्ये पण अगदी त्या टोकापर्यंत त्या देशामध्ये, फिनलँड सारख्या देशामध्ये पण जे आहे आपले मंदिर आहेत. तर दिवसेंदिवस भगवान श्रीकृष्णाची कीर्ती वाढतच चाललेली आहे. आणि आपण बघतो की अनेक प्रसिद्ध लोक होऊन गेले, जन्माला आले, होऊन गेले, तर पण ते मेल्यानंतर त्याचं काही काळ त्यांचं गुणगान लोक करतात. त्याची जयंती, पुण्यतिथी आली की लोक भाषणं करतात, पण डेली बेसवर त्यांचं कोणी स्मरण करत नाही. पण भगवान श्रीकृष्णांचं स्मरण जे आहे ते भक्त लोक त्याच्या नामाचं गुणगान करतात, कीर्तन करतात, त्याच्या गुणालीलांचं वर्णन करतात. ते डेली बेसवर ते करतात. पण असं कुठल्या आपण बघतो की एवढे महान पुरुष होऊन गेले त्याचं कोणी करत नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचं जे कीर्ती, हे ऐश्वर जे आहे याच्यावरून सिद्ध होतं. आणि एवढं असून देखील भगवंत जे आहे ते वैरागी आहे. ते कसं, एवढी मोठी भगवंतांनी सृष्टी निर्माण केली भौतिक, आणि ती आपल्याला वापरायला दिली, याच्यावरून सिद्ध होतं की ते किती वैरागी आहे. आणि बघा, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं सारथ्य केलं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण त्यांनी आपल्या भक्तासाठी जे आहे ते एका रथाचं सारथ्य केलं. म्हणजे किती मोठं वैराग्य भगवंतांकडे आहे. जेव्हा भगवंत बाललीला करत होते वृंदावनमध्ये, तेव्हा नंद महाराजांचे जे पादुक आहेत ते स्वतःच्या डोक्यावर ते वाहून आणायचे. त्याच्यावरून जे आहे ते भगवंतांचं वैराग्य हे ऐश्वर सिद्ध होतं. तर अशा प्रकारे भगवंत जे आहे ते षडैश्वर्य पूर्ण आहे. आणि मी कोण आहे, भगवंत कोण, या दोन प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळाली. आता भगवंतांशी आपला काय संबंध आहे हे आता आपण बघूया. तर जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर जीवात्म्याचं स्वरूप काय, भगवान श्रीकृष्णाचं नित्य दास. भगवंत बॉस आहेत आणि आपण त्यांचे दास आहोत. आणि ज्याप्रमाणे प्रभुपाद समजून जातात, कॉन्स्टिट्युशनल पोझिशन जी आहे जीवात्म्याची ती भगवंताची दास म्हणून आहे. जर माशाची कॉन्स्टिट्युशनल पोझिशन काय आहे, पाण्यात राहणं. माशाला जर पाण्यातून बाहेर काढलं तर तो फार काळ जगणार नाही. तसंच जे आहे जीवात्मा जो आहे, जोपर्यंत तो भगवंताच्या ह्याच्यामध्ये आहे, सेवेमध्ये आहे, तोपर्यंतच त्याला आनंद प्राप्त होणार. अदरवाईज त्याला आनंद प्राप्त होणार नाही. ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती. भगवंत म्हणा की जीवात्मा, सगळे जीव जे आहे हे माझे शाश्वत अंश आहे. आणि या भौतिक जगात आल्यामुळे ते काय करते, ते जे आहे ते मनासहित 5 इंद्रियांबरोबर संघर्ष करीत आहे. त्याला आनंद मिळत नाही, ते संघर्ष करत आहेत. जेव्हा त्याला कधी आनंद मिळणार, जेव्हा त्यांचं तोंड जे आहे भगवंताकडे, म्हणजे एका उपनिषदमध्ये असं उदाहरण देण्यात आलेलं आहे. एका झाडावर 2 पक्षी बसलेले आहेत. तर वरच्या फांदीवर पक्षी बसलेला आहे, तो शांतपणे बसलेला आहे. दुसऱ्या खालच्या फांदीवर एक पक्षी बसलेला आहे. तो कधी चांगले गोड फळ खाल्ल्यावर आनंदी होतो आणि कडू फळ खाल्ल्यावर दुःखी होतो. तर वरच्या फांदीवर बसलेला पक्षी मध्ये शांत बसलाय, पण खालच्या फांदीवर बसलेल्या पक्षाचं जेव्हा वरच्या फांदीवर बसलेल्या पक्षाकडे जेव्हा लक्ष जाईल तेव्हा तो पण शांत होईल. बघ, आपण आपला संबंध जे आहे भगवंतांशी खंडित झालेला आहे या भौतिक जगामध्ये आल्यामुळे. म्हणजे आपल्या लेवलवर भगवंतांनी जे आहे, भगवंत प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपात येतात या भौतिक जगामध्ये. अगदी डुकराच्या शरीरामध्ये देखील भगवंत परमात्मा रूपात असतात. परंतु जीवाने त्याच्या जे आहे ते तोंड फिरवल्यामुळे भगवंतांची तो संबंध खंडित झालेला आहे. आता तो संबंध खंडित झालेला परत पुनः प्रस्थापित कसा करायचा? जोपर्यंत आपण जे आहे
भगवंताला शरण जात नाही तोपर्यंत तो संबंध जो आहे तो प्रस्थापित होणार नाही आणि आपण जो शाश्वत आनंदाची प्राप्ती आपण करून घेऊ शकणार नाही. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते आपण आता थोडक्यात बघूया. तर 4 युग आहेत, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीचे स्वतंत्र मार्ग सांगण्यात आलेले आहेत. श्रीमद भागवतमच्या 12व्या स्कंदात सांगितलेलं आहे, कृतयध्याय तो विष्णू त्रेतायाम यशतो मखई द्वापारे परिचर्यायाम करो तरी कीर्तनात. तर सत्ययुगामध्ये ध्यान लावणे हा युगधर्म होता. 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. हजारो वर्ष ध्यान लावल्यानंतर भगवंतांची प्राप्ती व्हायची. त्यानंतर आला त्रेतायुग. त्रेतायाम यजतो मखाय. त्रेतायुगामध्ये यज्ञ करणे हा युगधर्म होता. त्याच्यामध्ये जे आहे शुद्ध तूप लागायचं, ज्याला अलीकडं बघायला मिळत नाही, फार रेअर बघायला मिळतं. तर आणि यज्ञ करताना जे ब्राह्मण असायचे त्यापैकी एखाद्या ब्राह्मणाचा एखादा मंत्र जरी चुकला तरी ते यज्ञ जे आहे ते विफल व्हायचं. तर असं स्टँडर्ड होतं. त्यानंतर पूजा. द्वापारिकामध्ये पूजा हा युगधर्म होता. पूजा केल्यामुळे भगवतप्राप्ती व्हायची. आणि पण कलियुगामध्ये जे आहे ते करोत तरी कीर्तना. कारण कलियुगातले जीव जे आहेत ते मंद आहे, सुमंद आहे. त्यामुळे त्यांना एक फॅसिलिटी देण्यात आलेली आहे. कुठली? केवळ भगवान श्रीकृष्णाचं कीर्तन केल्यामुळे त्यांना जे आहे ते भगवत प्राप्ती होऊ शकते. जे आधीच्या युगामध्ये हजारो वर्ष तपश्चर्या केल्यामुळे जे फळ मिळणार आहे ते केवळ हरिनामाचं कीर्तन केल्यामुळे, हरिनामाचा जप केल्यामुळे आपल्याला प्राप्त होणार आहे. हे आपल्याला कन्सेशन देण्यात आलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण बघतो की अपंगांना जे आहे ते कन्सेशन दिलं जातं. रेल्वेमध्ये, एस टीमध्ये किंवा नोकऱ्यामध्ये त्यांना राखीव जागा ठेवलं जातं. का? तर त्यांच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. तर या कलियुगाच्या समस्त जीवामध्ये कमतरता आहे की ते कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, ते जास्त काळ भक्ती करू शकत नाही, ते तपश्चर्या करू शकत नाही. म्हणून त्यांना सिंपल मार्ग सुचवण्यात आलेला आहे. कुठला? तर भगवान श्रीकृष्णांचं कीर्तन करणे. तर या भगवंतांचं आपण नामाचं कीर्तन केलं पाहिजे. आणि कलियुगामध्ये हा युगधर्म आहे. बृहद नारदीय पुराणामध्ये नारद मुनी ब्रह्मदेवाला सांगतात की हरेर नाम एव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये हरिनामाशिवाय पर्याय नाही 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 असं 3 वेळा सांगण्यात आलेलं आहे बृहद नारदीय पुराणामध्ये. तर आणखी एका श्लोकामध्ये श्रीमद भागवतमच्या शेवटचा श्लोक आहे तो, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनस तम नमामि हरिं परम. इथं काय म्हणलं की नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तन केल्यामुळे सर्व पापांचा नाश होतो. प्रणाम, भगवंताला प्रणाम आपण केला की दुःखांचा नाश होतो. असं जे आहे ते हरि कीर्तनाचं जे महात्म्य आहे. म्हणून जे आहे ते आपण आणि कली संदर्भ उपनिषदमध्ये सांगण्यात आलेलं आहे. इति षोडशकं नाम कली कल्मष नाशनम नाथ परतरोपाय सर्व वेदेषु दृश्यते. तर इथं जे आहे ब्रह्मदेव सांगतात की इति षोडशकं नाम हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे. हा 16 शब्दांचा मंत्र जो आहे तो जो आहे तो त्याच्यापेक्षा कुठलाही श्रेष्ठ उपाय मला सापडण्यामध्ये, म्हणजे ब्रह्मदेव जे आहे या ब्रह्मांडातले सर्वात बुद्धिमान व्यक्ती आहे. तर त्यांनी काढलेला हा निष्कर्ष आहे. ते काय म्हणाले की मी संपूर्ण वेदांचा अभ्यास केला तर यामध्ये जे आहे या महामंत्रापेक्षा मला श्रेष्ठ कुठलाही उपाय मला सापडला नाही की जेणेकरून कलियुगातल्या दुःखांचा नाश होईल. तर जे आहे असं या हरिनामाचं महात्म्य आहे. मनुष्य जन्म जे आपल्याला प्राप्त झालेला आहे तर याचा आपण सार्थक जे आहे ते आपण या हरिनामाचं उच्चारण करून आपण करू शकतो. धन्यवाद. मला इथं दिलानंदचा मी आभार व्यक्त करतो. काशीनाथ प्रभूंचा पण मी आभारी आहे की त्यांनी मला इथं जे आहे ते बोलायची संधी दिली. धन्यवाद. हरे कृष्ण.
प्रभूजींचा फार आभारी, धन्यवाद. आपण इथं या ठिकाणी पाहत आहे तर विकृत जो आहे, ज्यांना आता माझ्यासारख्या व्यक्तींना डोळे आहे, सर्व आहे, सर्व काही आहे, पण ते सर्व माहीत असून देखील व्यवस्थित कार्य आणि कर्तव्य माहीत असून देखील कार्य व्यवस्थित होईना. पण प्रभूजींकडे किती महत्त्व आहे. पण असं दिसून येतं की प्रभूजींकडे सर्व गुण आणि सर्व जे वैष्णवाकडे जे गुण असायला पाहिजे ते गुण प्रभूजींकडे आहे. आणि सर्वश्रेष्ठ म्हणजे काय आहे, प्रभूजींना आपलं जो कर्तव्य आहे तो समजून त्या कर्तव्यानुसार प्रभूजी कार्य करत आहे. त्यामुळे प्रभूजी सर्वश्रेष्ठ आहे या ठिकाणी. आणि आपल्याकडे म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तींकडे सर्व काही भगवंत दिले, डोळे दिलेत, हात पाय सगळं दिलेत, शिक्षण दिलं, सर्व काही दिलेलं आहे. पण याचा पुरेपूर मी उपयोग घेईना. पण किती अंतर आहे, किती फरक आहे. तर प्रभूजींचा फार फार आभारी, फार व्यवस्थित. गेल्या वर्षी पण मागणी प्रभू यांच्या घरी आपण कीर्तन केलेले होतं. त्या ठिकाणी आदरणीय कृष्णभक्त प्रभूजींना त्या ठिकाणी कथा सांगण्याचा आदेश दिले होते. त्यावेळी प्रभूजी सांगितले होते, फार सुंदर. त्यावेळी पण प्रभूजी कथा सांगितली होती. आणि आता पण बालाजींचं लिला सांगितलं, प्रभूजी आठवण केले. बालाजीचं. मग आता पण प्रभूजी आता तो ब्रह्मजिज्ञासा किती व्यवस्थित सांगितले. मी कोण आहे, भगवंत कोण आहे आणि भगवंताबरोबर माझा काय संबंध आहे, किती महत्त्व आहे. हे ज्ञान जर आपल्याला समजलं तर संपलं, म्हणजे आपण व्यवस्थित वैकुंठ धामला पण हा ज्ञानाद्वारे जाऊ शकतो. तर प्रभूजींचा फार फार आभारी, धन्यवाद. 3 वेळा आपण प्रभूजींचं या ठिकाणी हरिबोल म्हणून धन्यवाद. प्रभूजींना विनंती आहे, प्रभूजी पुण्यात राहतात. तर फार चांगलं प्रभूजींचं अज्ञान आहे. सर्व किती चांगलं श्लोक प्रभूजी व्यवस्थित म्हणतात. श्लोक फार चांगलं प्रभूजींचं अज्ञान आहे. ज्या ज्यावेळी सोलापूरला प्रभूजी येतात, प्रभूजीला विनंती आहे विठ्ठल मंदिरला आपण भेट द्या. असंच थोडं श्रवण जर आपण या ठिकाणी भगवंतांचा जर लिहिला, आम्हाला सर्वांना जर सांगितलं, थोडं बॅटरी चार्ज होतं, तर आम्ही व्यवस्थित परत आमचं कर्तव्याला आम्ही लागू शकतो. अरे उपस्थित सर्व भक्तांचा धन्यवाद आहे. चरणामृत आहे. आज उपास आहे 12 वाजेपर्यंत. एकादशीचं व्रत आहेतच आहे, पण वामन भगवंतांचा प्राकट्य दिन असल्या कारणाने दुपारी 12 वाजेपर्यंत जे आहे निर्जल उपास आहे. त्यामुळे फक्त चरणामृत आहे आपण घ्या. हरे कृष्ण.